नमस्कार, मी वैभवी नेर्लीकर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करते. आजचा आपला एपिसोड खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अकाउंट्सच्या बॅकबोन बद्दल माहिती घेणार आहोत. अकाउंट्सचे बॅकबोन म्हणजे अकाउंट्सचे गोल्डन रूल. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे गोल्डन रूल तोंडपाठ असतीलही, पण आज आपण ते प्रॅक्टिकली कसे अप्लाय करायचे हे शिकणार आहोत. आता बिझनेसमध्ये होणारा जो व्यवहार आहे, बिझनेसमध्ये होणारं जे ट्रान्झॅक्शन आहे, ते लिहायची एक विशिष्ट पद्धत असते, ज्याला आपण जर्नल एंट्री म्हणतो. पण ही विशिष्ट पद्धत म्हणजे काय असते, तर बिझनेसमध्ये होणारा जो व्यवहार आहे, तो व्यवहार ज्या दोन लेजर्समध्ये, ज्या दोन घटकांमध्ये झालेला आहे, त्या दोन घटकांपैकी एखाद्याला डेबिट दिलं जातं आणि एखाद्याला क्रेडिट दिलं जातं. लक्षात घ्या, बिझनेसमध्ये जे व्यवहार होतात, बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन घडले जातात, ते ट्रान्झॅक्शन ज्या दोन घटकांमध्ये, आता इथून पुढे मी घटक हा शब्द नाही, लेजर हा शब्द वापरणार आहे. त्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मध्ये जी दोन लेजर्स आहेत, त्या दोन लेजर्स पैकी कुठल्या लेजरला डेबिट द्यायचं आणि कुठल्या तरी लेजर्सला आपल्याला क्रेडिट द्यावं लागतं, आणि ह्या फॉर्मॅटमध्ये ते ट्रान्झॅक्शन आपल्याला लिहावं लागतं, त्याला जर्नल एंट्री म्हणतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ती जी लेजर्स आहेत त्याच्यापैकी कुठल्या लेजरला डेबिट द्यायचं आणि कुठल्या लेजरला क्रेडिट द्यायचं हे समजून घेण्यासाठी आपले जे अकाउंट्सचे गोल्डन रूल्स आहेत ते आपल्याला अप्लाय करता आले पाहिजेत. मग आपण आज समजून घेऊयात हे अकाउंटचे गोल्डन रूल नक्की आहेत काय आणि ते कसे अप्लाय करायचे. आता जर का आपण टॅलीमध्ये बघितलं तर टॅलीमध्ये आपण बरीच अकाउंट लेजर्स आपण क्रिएट केलेली आहेत ऑलरेडी. आपल्या मागच्या एपिसोड्समध्ये मी तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे की लेजर कशी क्रिएट करायची आहेत, त्याच्या एंट्रीज कशा करायच्या आहेत वगैरे. आज आपण ही जी क्रिएट केलेली लेजर्स आहेत, ह्या लेजर्स पैकी कधी त्यांना डेबिट द्यायचं, कधी त्या लेजरला क्रेडिट द्यायचं हे आपण समजून घेऊ. पण बेसिकली आता इथे तुमच्या स्क्रीन समोर तुम्ही बघा, तुमच्या समोर लेजर्सची लिस्ट दिसती आहे तुम्हाला. इथे आहे पहिली एबीसी अँड कंपनी, मग बँकेचं लेजर आहे, कॅश आहे, कम्प्युटर, फर्निचर, ऑफिस एक्सपेन्सेस, रेंट. ही अशी खूप सारी लेजर्स आपण क्रिएट करतो बिझनेसचं अकाउंटिंग मेंटेन करण्याकरता. आता लक्षात घ्या, ही बिझनेसची जी काही लेजर्स आहेत ती लेजर्स फक्त 3 अकाउंटमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. जी काही लेजर्स आहेत ती सगळी लेजर्स फक्त 3 अकाउंटमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. कुठल्या 3 ह्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं? एक म्हणजे पर्सनल, दुसरं म्हणजे रिअल आणि तिसरं म्हणजे नॉमिनल. लक्षात येत आहे? जी काही लेजर्स आहेत त्यातली काही लेजर ही पर्सनल या ग्रुपच्या अंडर जातील. जी काही लेजर्स आपण क्रिएट करतो बिझनेसचं अकाउंट मेंटेन करण्याकरता, जी आपल्याला लेजर्स क्रिएट करायला लागतात, त्यातली काही लेजर्स ही पर्सनल या ग्रुपच्या अंडर जातात, काही लेजर्स रिअल या ग्रुपच्या अंडर जातात आणि काही लेजर्स ही नॉमिनल या ग्रुपच्या अंडर जातात. आता काही जणांना हा प्रश्न पडला असेल की ही जी लेजर्स आहेत याचं ग्रुपिझम का करायचं, काही पर्सनलला, काही रिअलला, काही नॉमिनलला का टाकायचं? तर त्या ग्रुप प्रमाणे ठरणार आहे ते लेजर डेबिटला जातं का क्रेडिटला जातं, त्या लेजरला डेबिट बॅलन्स द्यायचा आहे का क्रेडिट बॅलन्स द्यायचा आहे, इथपर्यंत पोहोचण्याकरता मधली ही सगळी प्रोसेस अशी आहे की ही जी सगळी लेजर्स आहेत आपली, या लेजर्सचं आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करायला लागतं. आणि ते बेसिक 3 टाईपची अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायला लागतं, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की मग त्यातली कुठली लेजर पर्सनल या ग्रुपच्या अंडर जातील, कुठली लेजर रिअल ह्या ग्रुपच्या अंडर जातील आणि कुठली नॉमिनलच्या अंडर जातील, तर ते बघूया आता आपण. पर्सनल अतिशय सोपं आहे. नॅचरल पर्सन आणि आर्टिफिशियल पर्सन जर असेल तर तो पर्सनल या ग्रुपच्या अंडर जातो. म्हणजे तुम्ही, मी, अमित, सुजाता, एबीसी अँड कंपनी, एमके टेस्ट सेंटर, हे जे सगळे आहेत, तुम्ही, मी, अमित, सुजाता, आपण सगळे काय आहोत? नॅचरल पर्सन आहोत. आणि एबीसी अँड कंपनी, एमके टेस्ट सेंटर, अजून कुठल्याही दुकानाचं नाव असेल, अजून कुठल्याही कंपनीचं नाव असेल, ते कुठले पर्सन झाले? ते आर्टिफिशियल पर्सन झाले. अमित, सुजाता, मला, तुम्हाला, आपल्याला नॅचरल एक्झिस्टन्स आहे. एबीसी अँड कंपनी, एमके टेस्ट सेंटर, दुसऱ्या कुठल्याही दुकानाचं नाव, दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं नाव, यांना कसं एक्झिस्टन्स आहे? लीगल एक्झिस्टन्स आहे. तरी सुद्धा नॅचरल आणि लीगल दोन्ही एक्झिस्टन्स असलेले जे पर्सनच्याच अंडर जातात, म्हणून ते कुठल्या ग्रुपच्या अंडर जातील? पर्सनल ग्रुपच्या अंडर जातील. येत आहे लक्षात? त्याच्यानंतर जी लेजर्स
असेट आहेत, कंपनीची जी असेट आहे ती सगळी असेट्स जी आहेत ती कुठल्या ग्रुपच्या अंडर जाते, तर रिअलच्या. कंपनीची असेट, कंपनीची जी प्रॉपर्टी आहे त्यासाठी कुठला ग्रुप अलॉट केलेला आहे, तर रिअल. म्हणजे कॅश ही कंपनीची असेट आहे, बँकेत असलेला बॅलन्स, कम्प्युटर, मशिनरी हे सगळे काय आहेत, कंपनीची असेट्स आहेत, कंपनीची प्रॉपर्टी आहे, बिझनेसची प्रॉपर्टी आहे. इथे आपण बिझनेसच्या संदर्भात बोलतोय, ओनर आणि त्याचं पर्सनल इथे काहीही कन्सिडर करायचं नाही आहे. ही जी सगळी असेट आहे ही बिझनेसचीच असली पाहिजे. सो ती कशाच्या अंडर येईल, तुमची रिअल या ग्रुपच्या अंडर. मग पर्सनल कळलं, रिअल कळलं. आता नॉमिनल मध्ये काय येतात, तर बिझनेस रन करायचा म्हणजे आपल्याला काही एक्सपेन्सेस करावे लागतात, आपल्याला काही इन्कम होतं, बिझनेसला एक्सपेन्सही करावा लागतो आणि काही इन्कम पण असतं बिझनेसचं. मग जे एक्सपेन्सेस आणि जे इन्कम आहेत ते सगळे नॉमिनलच्या अंडर येतात. मी इथे त्याची एक्झाम्पल्स पण तुम्हाला दिलेली आहेत. पर्सनल मध्ये पण नॅचरल आर्टिफिशियल पर्सनची एक्झाम्पल्स दिली आहेत, असेट मध्ये त्याची एक्झाम्पल्स दिलेली आहेत तुम्हाला, आणि एक्सपेन्सेसची आणि इन्कमची तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेली आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला जी आपली लेजर्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कसं करायचं हे इथे लक्षात येईल. पर्सनल, रिअल आणि नॉन या तीन मध्येच त्याचं वर्गीकरण केलेलं असलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त चौथा कुठलीही कॅटेगरी नाही. सो जी लेजर्स आहेत ही या तीन मध्येच त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन करायला लागेल. आता एकदा हे तुमचं क्लासिफिकेशन करून झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याचे रूल अप्लाय करायचे. आता जो लेजर किंवा काय म्हणायचं त्याला, जो घटक जे लेजर पर्सनलच्या अंडर येतो त्याला पर्सनलचा रूल लावायचा, रिअलच्या अंडर जो येतो त्याला रिअलचा रूल लावायचा, आणि नॉमिनलच्या अंडर येतो त्याला नॉमिनलचाच रूल लावायचा. गोंधळ करू नका, ह्याचा रूल त्याला, त्याचा रूल ह्याला करायचं नाही. जर तो पर्सन आहे, जो तो अमित आहे, XYZ कंपनी आहे, तर त्याला पर्सनलचाच रूल लागेल. जर ती सॉफ्टवेअर असेल म्हणजे ते रिअल अकाउंट आहे त्याला रिअलचाच रूल लागेल. एखादं टी अँड स्नॅक्स एक्सपेन्सेस आहे त्याला नॉमिनलचाच रूल लागेल. ओके, मग आता हे रूल काय आहेत इथे मी लिहिलेलेच आहेत. जर पर्सनल अकाउंट असेल तर पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे, आता आपण रूल बघूयात काय आहे ते. पर्सनलचा रूल तर पहिल्यांदा आपण चेक करूयात. पर्सनलचा रूल काय सांगतो आहे, पर्सनल अकाउंट हे इंडिव्हिज्युअल आणि कंपनीजचं आहे आणि त्याचा रूल काय सांगतो आहे, डेबिट कधी द्यायचं, जो रिसिव्हर आहे त्याला डेबिट द्यायचं आणि जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट द्यायचं. याचा अर्थ काय, एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर पर्सनलचं लेजर असेल तर आपल्याला हा रूल तिथे लावता येईल. मग त्या ट्रान्झॅक्शन मध्ये तो जो पर्सन आहे, ती जी व्यक्ती आहे, ती जी कंपनी आहे, ती त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठलीही गोष्ट घेत असेल, मग त्याला चेक घेत असू देत, कॅश घेत असू देत, गुड्स मिळत असतील, त्याला इनव्हॉइस मिळत असतील, पण त्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये तो रिसिव्हर असेल, जे काय त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहे ते तो घेत असेल तर त्याला डेबिट द्यायचं. आणि त्याच एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये तो जो पर्सन आहे त्या ट्रान्झॅक्शन मध्ये तो जो देणारा असेल, तो देत असेल, तो चेक देत असेल, कॅश देत असेल, गुड्स देत असेल, इनव्हॉइस देत असेल, तो देणारा असेल तर त्याला क्रेडिट द्यायचं आहे. म्हणजे पर्सनलचा रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके, आपण याचं प्रॅक्टिकली अप्लाय करताना तुम्हाला ते अजून क्लिअर होईल. आता रिअल अकाउंटचा रूल काय आहे, रिअल अकाउंट म्हणजे असेट, कंपनीची असेट, कंपनीची प्रॉपर्टी, ती जर का बिझनेसमध्ये येत असेल तर त्याला डेबिट द्यायचं आणि ती बिझनेसच्या बाहेर जात असेल तर त्याला क्रेडिट द्यायचं. रिअलचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश ही प्रॉपर्टी आहे बिझनेसची, ती बिझनेसमध्ये येत असेल, रिसीव्ह होत असेल तर कॅशला डेबिट द्यायचं. चेक मिळत असेल म्हणजेच बँकेतला बॅलन्स तुमचा वाढतोय, कम्स इन असेल तर बँकेला डेबिट द्यायचं आहे तुम्हाला. आणि वेअर ॲज तुम्ही जर का कुणाला तरी पेमेंट केलेलं असेल कॅश मधनं, म्हणजे कॅश बाहेर चालली आहे, त्या केसमध्ये कॅशला क्रेडिट द्यायचं. सो रिअलचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पुढचा रूल आहे नॉमिनल अकाउंटचा. हा त्या मानाने सगळ्यात सोपा आहे अप्लाय करायला. एक्सपेन्स असतील तर डेबिट द्यायचं. बिझनेस मधलं जर ते एखादं लेजर एक्सपेन्सचं लेजर असेल तर त्याला डेबिट द्यायचं,
आणि ते इन्कमचं लेजर असेल तर त्याला क्रेडिट द्यायचं. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतोय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन. आता हे रूल तुम्हाला कळले. आता हे रूल आपण ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शनला अप्लाय करूयात. त्याकरता मी काही ट्रान्झॅक्शन तुमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे. आता पहिलं ट्रान्झॅक्शन बघूयात आपण काय आहे. मिस्टर अशोक स्टार्टेड बिझनेस by bringing cash of ₹25,000, computer of ₹25,000. अशोक यांनी बिझनेस चालू केलाय आणि बिझनेस चालू करताना काय केलेलं आहे? 25,000ची कॅश आणि 25,000चा कम्प्युटर हा बिझनेस मध्ये त्यांनी आणला आणि बिझनेस चालू केला. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या डोक्यात आला पाहिजे की याला लेजर कुठली लागणार आहे. एक तर बिझनेस मध्ये कॅश आली आहे म्हणजे कॅशचं लेजर येईल. कम्प्युटर बिझनेस मध्ये आलेला आहे, कम्प्युटरचं लेजर येईल. आता हे दिलंय कोणी? अशोकनी. अशोक ओनर म्हणजे कॅपिटल अकाउंट आहे. म्हणजे आता आपल्यासमोर 3 लेजर आहेत, कॅश, कम्प्युटर आणि अशोक. ठीक आहे. आता कॅश आणि कम्प्युटर बिझनेसची असेट असल्यामुळे रिअलच्या अंडर जातील आणि मिस्टर अशोक नॅचरल पर्सन आहे, त्याच्यासाठी अकाउंट येईल पर्सनल अकाउंट. ओके. आता आपलं काय ठरलंय? रिअलचा रूल रिअलला, पर्सनलचा पर्सनलला. रिअलचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. आता ही कॅश आणि कम्प्युटर जे आहेत त्या बिझनेसमध्ये येत आहेत, बरोबर आहे. अशोकनी ते दिलेत म्हणजेच बिझनेसला ते मिळालेत, बिझनेसमध्ये कम्स इन आहेत, मग आपण त्याला डेबिट दिलेला आहे. आणि अशोक पर्सनलचा रूल काय सांगतोय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग अशोकनी हे दिलेले आहेत बिझनेसला. बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मधून आपण विचार करणार आहोत, कारण ट्रान्झॅक्शन आपण अकाउंट आपण बिझनेसचं लिहितोय. अकाउंट्स आपण कोणाचं लिहितो? बिझनेसचं. त्यामुळे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मधून विचार करायचा आहे. बिझनेसला कॅश आणि कम्प्युटर मिळाली आहे, दिली आहे कोणी? अशोकनी. म्हणजे अशोक कोण आहे? देणारा, गिव्हर. म्हणून आपण इथे त्याला क्रेडिट दिलेलं आहे. आल्या लक्षात आपण कसं अप्लाय करतो आहोत डेबिट क्रेडिटचे रूल पर्टिक्युलर लेजरला. पुढचं ट्रान्झॅक्शन बघू आपण. परचेस गुड्स वर्थ ₹20,000 फ्रॉम ABC अँड कंपनी. लेजर्स कुठली येणार? एक परचेस, कारण आपण परचेस केलेला आहे. कुणाकडनं? ABC अँड कंपनीकडनं. आता परचेस एक्सपेन्स असल्यामुळे नॉमिनल अकाउंटला जाईल. ABC आर्टिफिशियल पर्सन, पर्सनल अकाउंटला जाईल. ठीक आहे. आता नॉमिनलचा रूल काय सांगतो? एक्सपेन्स असेल तर डेबिट द्या. सो आपण परचेसेसला डेबिट दिलाय. आणि आपण लक्षात घ्या, परचेस केलेलं आहे गुड्स ABC कडनं, म्हणजेच ABCनी दिलेत ना, म्हणजे तो गिव्हर आहे, मग त्याला क्रेडिट दिलंय आपण. सो परचेसेस अकाउंट डेबिट आणि ABC अँड कंपनी अकाउंट क्रेडिट. पुढचं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स वर्थ ₹35,000 टू मारुती स्टोअर्स. पुन्हा इथे लेजर्स कुठली येतील? कुणाला विकलंय? मारुती स्टोअरला. आणि काय बेसिक ट्रान्झॅक्शन काय झालंय? तर सेल झालेला आहे. म्हणजे एक लेजर येईल तुमचं सेल्सचं आणि दुसरं येईल मारुती स्टोअर. मारुती स्टोअर पर्सन आहे. मारुती स्टोअर कारण आर्टिफिशियल पर्सन आहे तो, म्हणून पर्सनलला जाईल. सेल्स रेव्हेन्यू जनरेशनचा आयटम आहे, इन्कमचा आयटम आहे, नॉमिनलला जाईल. त्याचे रूल अप्लाय करा. आता सेल्स नॉमिनल इन्कम असलं की क्रेडिटला, आणि हा रिसिव्हर आहे. मारुती स्टोअर्सला विकलंय म्हणजेच मारुती स्टोअर्सला मिळालंय. मारुती स्टोअर हा कोण आहे? घेणारा आहे. या ट्रान्झॅक्शन मध्ये तो घेणारा आहे, रिसिव्हर आहे, म्हणून त्याला डेबिट दिलंय आपण. पुढचं शेवटचं ट्रान्झॅक्शन. पेड ₹500 इन कॅश फॉर पेट्रोल. पेट्रोल भरलं आणि ₹500 कॅश पे केले. लेजर कुठली येणार आहे? कॅश पे केलेली आहे म्हणजे एक इफेक्ट कॅशला जाईल. कशा करता कॅश पे केली आहे? पेट्रोल अँड कन्व्हेन्स करता. म्हणजे दुसरं लेजर येईल पेट्रोल अँड कन्व्हेन्स. पेट्रोल अँड कन्व्हेन्स म्हणजे खर्च केलेला आहे, खर्चाचं लेजर आहे नॉमिनल अकाउंट. कॅश असेट आहे, रिअल अकाउंट आहे, पण पेट्रोल जेव्हा भरलं तेव्हा कॅश आपण दिली, सो कॅश गोज आउट आहे. त्याचे रूल त्याला लावले. नॉमिनल एक्सपेन्स आहे म्हणून डेबिट लावला, कॅश गोज आउट आहे म्हणून क्रेडिट लावला. मग ट्रान्झॅक्शन काय मिळालं आपल्याला? पेट्रोल अँड कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश, म्हणजे कॅशला क्रेडिट. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकली अकाउंट्सचे जे रूल आहेत ते अप्लाय करायला मी आज तुम्हाला शिकवलेलं आहे.
होपफुली तुम्हाला हे समजलेलं आहे. याच्यात तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी निश्चित तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईनच.